नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मॅथ गायडन्स चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 1 मधलं जो 7 क्वेश्चन आहे त्यामधलं 4 एक्झाम्पल घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम, आणि यामधलं जे 4th एक्झाम्पल आहे ते मी आता रीड करतोय आणि त्यानंतर आपण ते सॉल्व करूया. Sum of the present ages of Manish and Savita is 31. Manish aged 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की मनीष आणि सविता यांची जी आजची वय आहे त्यांची बेरीज ही 31 आहे. ही फर्स्ट कंडिशन झालेली आहे. आणि सेकंड कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे 3 वर्षापूर्वी मनीषचं वय हे सविताच्या वयापेक्षा 4 पटीने होतं. मग आता या ठिकाणी आपल्याला दोघांची आजची वय माहिती नाहीये आणि आपल्याला सांगितलंय की त्यांची आजची वय काढायची आहे. आपल्याला त्यांची आजची वय माहिती नाही, त्यामुळे आपण मनीषचं आजचं वय किंवा प्रेझेंट एज आपण एक्स मानणार आहोत आणि सविताचं प्रेझेंट एज वाय मानणार आहोत. या ठिकाणी मनीष प्रेझेंट एज एक्स इयर्स अँड सविता's present age y years. म्हणजे आता या ठिकाणी आपण दोघांची वय आजची मानलेली आहे आणि पहिली फर्स्ट कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे की त्यांची आजच्या वयांची ऍडिशन सम ही 31 आहे. म्हणून आपल्याला बाय द फर्स्ट कंडिशन आता ह्या दोघांच्या आजच्या वयांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू आणि यांची ऍडिशन 31 आहे. हे आपलं इक्वेशन 1 तयार झालेलं आहे. आणि सेकंड इक्वेशन आपल्याला सांगितलेलं आहे की 3 वर्षापूर्वी मनीषचं जे वय होतं ते वय सविताच्या 4 टाइम्स होतं, 4 पट होतं. आता आपण या ठिकाणी 3 years ago Manish age, आपण त्याचं आजचं वय एक्स इयर्स मानलेलं आहे, तर 3 वर्षापूर्वी त्याचं वय कमी असणार, ते 3 वर्षांनी कमी असणार, म्हणून एक्स मायनस 3 years. आणि त्यानंतर अँड 3 years ago सविता's एज, तिचं सुद्धा 3 वर्षांनी वय कमी असेल, वाय मायनस 3 years. आता आपण बाय द सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली आहे. आता हे आपलं 3 वर्षापूर्वी हे मनीषचं वय होतं आणि 3 वर्षापूर्वी हे सविताचं वय होतं आणि आपल्याला सांगितलं आहे की हे मनीषचं वय 3 वर्षापूर्वी सविताच्या 4 टाइम्स होतं. म्हणून आपलं सेकंड कंडिशन नुसार आपलं इक्वेशन येणार आहे सेकंड एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट वाय मायनस 3. मित्रांनो, आता आपण हे जे ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. एक्स मायनस 3 4 ने मल्टिप्लाय करायचंय, 4y
मायनस 4 3 जा 12. आता आपण हे जे व्हेरिएबल आहे राईट साईडचे ते आपण त्याचे ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत आणि त्यांना आपण लेफ्ट साईडला घेणार आहोत. म्हणजे एक्स हा जो 4y आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. ते मायनस 4y होईल इज इक्वल टू मायनस 12 आणि हा जो मायनस 3 आहे त्याचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. ते प्लस 3 होऊन जाईल. Therefore x मायनस 4y इज इक्वल टू या ठिकाणी अपोजिट साइन आहे सबट्रॅक्शन करावं लागेल. मोठ्या टर्मचं साइन द्यावं लागेल म्हणजे मायनस 9. हे इक्वेशन 2 तयार झालेलं आहे. मित्रांनो आता आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 मिळाले आहे. जागेअभावी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर पाहूया. मी आता हे दोन्ही इक्वेशन लिहून घेतलेले आहे. आता या ठिकाणी मी x चे कोफिशियंट सेम आहे त्यामुळे मी x कॅन्सल करणार आहे. पण त्यांचे जे साइन आहे ते इक्वल आहे म्हणून फर्स्ट स्टेपला आपण सबट्रॅक्शन करत असतो. म्हणून इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 implies that x plus y is equal to 31, x minus 4y is equal to minus 9. आणि आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करत असतो त्यावेळेस खालील इक्वेशनचे आपण साइन बदलत असतो. हा प्लसचं मायनस होऊन जाईल, मायनसचं प्लस होईल, मायनसचं प्लस होईल. प्लस मायनस कॅन्सल झालेले आहे आणि इक्वल साइन असल्यामुळे आपण त्याची ऍडिशन करणार आहोत पण साइन तेच देणार आहोत. 4 प्लस 1 5y आणि इथे सुद्धा साइन इक्वल आहे. ऍडिशन करा, साइन तेच द्या, इथे 40 तयार होईल. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी 40 ला या y च्या कोफिशियंटने डिवाइड करा. 5 8 जा 40, y इज इक्वल टू 8. आता पुट y is equal to 8 in equation. आपण y ची व्हॅल्यू ही इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये भरू शकतो. आपण 1 मध्ये भरूया. Therefore x प्लस y ची व्हॅल्यू आपली 8 निघालेली आहे इज इक्वल टू 31 x 31 8 हा जो आहे तर ट्रान्सफॉर्मेशन करा प्लस मायनस होईल. Therefore x इज इक्वल टू 31 मधून 8 मायनस करा 23 उरतात. म्हणजे आपलं या ठिकाणी आपण मनीष करता त्याचं प्रेझेंट एज आपण एक्स मानलं होतं म्हणजे त्याचं प्रेझेंट एज 23 इयर्स आलेलं आहे आणि आपण सविता करता प्रेझेंट एज वाय मानलेलं होतं त्यामुळे तिचं प्रेझेंट एज हे 8 इयर्स आलेलं आहे. Therefore मनीष present age 23 years and Savita's present age 8 years. मित्रांनो आता आपण प्रॉब्लेम सेट 1 मधलं 7 क्वेश्चन मधलं फिफ्थ एक्झाम्पल घेत आहोत. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे इन अ फॅक्टरी द रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720 रुपीज. फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे की फॅक्टरीमध्ये स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स आहे आणि त्यांच्या ज्या सॅलरी आहे त्या सॅलरीचा जो रेशिओ त्यांचा 5:3 आहे. ही फर्स्ट कंडिशन झाली आहे. आणि सेकंड कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे की त्यांचा दोघांचा एक दिवसाचा पगार यांची जी टोटल आहे ती 720 रुपीज आहे. तर आपल्याला त्यांचा एक दिवसाचा दोघांचा पगार काढायचा आहे. मित्रांनो आता या ठिकाणी आपण त्यांचा जो स्किल वर्कर्स आहे त्यांचा आपण एक दिवसाचा जो पगार आहे किंवा सॅलरी आहे ती आपण 1 रुपीज मानूया.
आणि जे अनस्किल्ड वर्कर्स आहे त्यांचा आपण डेली वेजेस किंवा एक दिवसाचा जो पगार आहे तो आपण वाय रुपीज घेऊया. लेट डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर X rupees and daily wages of unskilled worker Y rupees. By the first condition, आपल्याला फर्स्ट कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्या दोघही जणांचा जो सॅलरी आहे त्यांचा रेशिओ 5:3 आहे. म्हणून बाय द फर्स्ट कंडिशन दिल्यानंतर आपण X:Y इज इक्वल टू 5:3. म्हणजे आता या ठिकाणी त्यांचा आपण रेशिओ लिहून घेतला आहे सॅलरीचा. देअरफॉर X/Y इज इक्वल टू 5/3. मित्रांनो, या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फर्स्ट इक्वेशन तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी 3xy इज इक्वल टू 5y होईल. देअरफॉर 3x 5y ला लेफ्ट साइडला आणा, ट्रान्सफॉर्मेशन करा, -5y इज इक्वल टू 0. हे आपलं इक्वेशन फर्स्ट तयार झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला सेकंड कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्या दोघांचाही एका दिवसाचा जो पगार आहे तो टोटल 720 रुपीज आहे. आपण त्यांचा दिवसाचा पगार आपण X रुपीज आणि Y रुपीज मानलेला आहे. तर साहजिकच आहे त्यांचं X प्लस Y इज इक्वल टू 720 रुपीज होणार आहे. म्हणून बाय द सेकंड कंडिशन X प्लस Y इज इक्वल टू 720 रुपीज. हे इक्वेशन 2 तयार झालेलं आहे. मित्रांनो, जागे अभावी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर पुढची प्रोसिजर पाहूया. मित्रांनो, मी इक्वेशन 1 आणि 2 लिहून घेतलेलं आहे. या ठिकाणी मी Y कॅन्सल करणार आहे, म्हणून आपल्याला दोघांचे कोफिशियंट सेम करून घ्यावे लागेल. त्याचप्रमाणे त्यांचे जे साइन आहे ते अपोजिट असल्यामुळे आपण फर्स्ट स्टेजला त्यांची ऍडिशन करणार आहोत. या ठिकाणी इक्वेशन 1 ला 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इम्प्लाइज दॅट आन्सर तेच येईल. इक्वेशन तेच तयार होणार आहे. 3x - 5y इज इक्वल टू 0. इक्वेशन 2 ला या 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इम्प्लाइज दॅट 5x प्लस 5y इज इक्वल टू 5 0 0 5 2 10 carry 1 and 5 7 35 plus 1 36. तर आपलं इक्वेशन सेकंड असं तयार झालेलं आहे. आता आपण त्यांची ऍडिशन करणार आहोत. ते ऍडिशन करून घ्यायचं आहे. थ्री प्लस 5 हे इक्वल साइन आहे, ते ऍडिशन करावे लागेल, पण साइन तेच द्यावं लागेल. 8x प्लस मायनस कॅन्सल झालेला आहे y आणि 3600. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 3600 ला 8 ने डिवाइड करायचंय. 8 4 32, 4 उरले 40 झाले, 8 5 40 आणि 0. देअरफॉर x ची व्हॅल्यू आपली 450 निघालेली आहे. मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी जे स्किल्ड वर्कर आहे त्यांचा डेली वेजेस जो आहे तो 450 रुपीज आहे. आता आपण अनस्किल्ड वर्करचा आपण डेली वेजेस काढणार आहोत. पुट x इज इक्वल टू 450 इन इक्वेशन 1. 3
into 450 minus 5y is equal to 0. 3 0 0, 3 5 are 15, carry 1, 3 4 are 12, 12 plus 1 13, minus 5y is equal to 0. Therefore, minus 5y is equal to, जो 1350 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, तो मायनस होऊन जाईल 1350, मायनस मायनस कॅन्सल झालेले आहे, 5y is equal to 1350. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी 1350 ला y च्या कोफिशियंटने डिवाइड करायचं आहे. 5 2 10, 3 उरले, 5 7 35 and 0. Therefore y is equal to 270. म्हणजे आपलं इथं अनस्किल्ड वर्कर आहे, त्याचं डेली वेजेस 270 रुपीज आहे. म्हणून डेली वेजेस of skilled worker X is equal to 450 rupees and daily wages of unskilled workers 270 रुपीज. मित्रांनो, आता आपण प्रॉब्लेम सेट 1 मधला जो क्वेश्चन 7 आहे त्यामध्ये 6 एक्झाम्पल घेत आहोत आणि ते मी आता रीड करत आहे आणि त्यानंतर आपण ते एक्झाम्पल समजून घेऊया. प्लेसेस A and B are 30 kilometers apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph starts from B on bike, travels towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time, but in the opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. मित्रांनो, आपल्याला हे एक्झाम्पल मध्ये असं समजतं आहे, ए आणि बी प्लेस आहे आणि ते स्ट्रेट रोडवर आहे आणि त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते 30 किलोमीटरचं आहे आणि ए प्लेसच्या ठिकाणी हमीद आहे आणि बी प्लेसच्या ठिकाणी जोसेफ आहे आणि ते एकाच वेळेस ए प्लेसवरून हमीद हा बी प्लेसकडे जातोय आणि त्याच वेळेस बी प्लेसवरून जोसेफ हा ए प्लेसकडे येत आहे आणि ते दोघेही जण 20 मिनिटांमध्ये किंवा 20 मिनिटांनंतर ते एका ठिकाणी भेटत आहे. तर आपण त्याची प्रत्यक्षात आकृती काढून घेऊया. आता मी या ठिकाणी ए प्लेस घेतलेला आहे, इतर बी प्लेस घेतलेला आहे. ए प्लेस आणि बी प्लेस सरळ स्ट्रेट रोड मध्ये आहे म्हणून यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते 30 किलोमीटरचं आहे. ए प्लेस या ठिकाणी हमीद आहे आणि बी प्लेस या ठिकाणी जोसेफ आहे आणि ते एकाच वेळेस एक ठिकाणावरून हमीद बी कडे जातो आहे आणि जोसेफ सुद्धा आपल्या बाईकवर बी ठिकाणावरून ए प्लेसकडे येत आहे. दोघेही जण आपल्या बाईकवर येत आहे आणि 20 मिनिटांनंतर ते येथे त्यांची भेट होते. ह्यावरून विद्यार्थ्यांना समजतं आपल्याला की ते दोघेही जण 30 किलोमीटर अंतर पूर्ण करत आहे 20 मिनिटांमध्ये. मग आता आपण या ठिकाणी आणि आपल्याला हे पण सांगितलेलं आहे की दुसऱ्या कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे जोसेफ आता ए प्लेसकडे न येता तो
अपोजिट साईडला जात आहे, म्हणजे अपोजिट साईडला म्हणजे ह्या साईडला जात आहे गृहीत धरा, आणि तो 3 तासानंतर गृहीत धरा तो सी या ठिकाणी येत आहे, आणि त्याच वेळेस ए प्लेसवरून हमीद सुद्धा ह्या साईडला येत आहे, आणि तो हमीद 3 तासानंतर जोसेफला सी या ठिकाणी भेटतोय. म्हणजेच हा जो जोसेफ आहे तो सी पर्यंत जात आहे, आणि त्यानंतर ए हा 3 तासानंतर सी या ठिकाणी त्याला भेटत आहे. आता आपल्याला यावरून त्यांचा जो स्पीड होता, दोघांचा स्पीड काढायचा आहे. मित्रांनो, आता आपण त्याचे जे स्पीड आहे ते आपण हमीदचा स्पीड x किलोमीटर पर आवर घेऊया, आणि जोसेफचा स्पीड y किलोमीटर आर घेऊया. आता या ठिकाणी लेट हमीद स्पीड x किलोमीटर पर आवर and Joseph speed y किलोमीटर पर आवर. मित्रांनो, हे दोघेही जण फर्स्ट कंडिशन मध्ये सांगितलं आहे की दोघेही जण 20 मिनिटानंतर ते कुठेतरी एक ठिकाणी भेटत आहे, आणि म्हणून 20 मिनिटांमध्ये या दोघांनी किती ट्रॅव्हल केलेलं आहे, किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी सूत्र वापरणार आहोत किंवा फॉर्म्युला वापरणार आहोत, आणि ज्यावेळेस स्पीड टाइम डिस्टन्स किलोमीटर मध्ये असेल तर आपल्याला टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हे फॉर्म्युला वापरावा लागतो. मग आपण या ठिकाणी टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हे फॉर्म्युला वापरणार आहे. 20 मिनिट्स मध्ये दोघांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे ते आपल्याला काढण्यासाठी म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन काढून घेणार आहोत. डिस्टन्स याच्या खाली 1 आहे, टाइमच्या खाली डिस्टन्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे टाइम इंटू स्पीड. मित्रांनो, या ठिकाणी 20 मिनिट्स नंतर ते एक ठिकाणी भेटलेले आहे, म्हणजे आपले हे जे मिनिट आहे ते आपल्याला त्याचं आवर्स मध्ये किंवा तासामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, कारण जे डिस्टन्स आहे ते किलोमीटर मध्ये आहे. म्हणून आपण 20/60 मिनिट 21 जा 20 23 जा 60 म्हणजे 1/3 आवर झालेलं आहे. मित्रांनो, आता ह्या दोघांनी 30 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलेलं आहे, आणि म्हणून हमीद ट्रॅव्हल डिस्टन्स इन 20 मिनिट्स प्लस जोसेफ traveled distance in 20 minutes is equal to 30 किलोमीटर. का दोघांनी 30 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलेलं आहे. मित्रांनो, आता हमीद ट्रॅव्हल डिस्टन्स इन 20 मिनिट्स, तर 20 मिनिट्स मध्ये हमीदने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. मग आपण या ठिकाणी हे जो फॉर्म्युला तयार करून घेतलेला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड. आता आपला जो स्पीड आहे तो आपण एक्स मानलेला आहे हमीद करता, एक्स इंटू
टाइम का आपला 1/3 प्लस इथे सुद्धा जोसेफ करता आपण वाय स्पीड वाय घेतलेला आहे इंटू टाइम आपला 1/3 r आहे इज इक्वल टू 30. आता आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत x/3 होईल प्लस y/3 इज इक्वल टू 30. मित्रांनो डेनॉमिनेटर इक्वल आहे म्हणजे आपला एलसीएम डेनॉमिनेटरचा तोच निघणार आहे म्हणून x प्लस y आणि 30 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल जे 90 होईल. मल्टिप्लाय इक्वेशन 1 द्या याला इक्वेशन 1 द्या मल्टिप्लाइड बाय 3. मित्रांनो सेकंड इक्वेशन मध्ये सांगितलेलं आहे किंवा सेकंड कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे. कंडिशन फर्स्ट लिहा सेकंड कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे की हा जो जोसेफ आहे तो ए प्लेसच्या अपोजिट साइडला जात आहे. 3r मध्ये किंवा 3 तासानंतर हा हमीद त्याला सी या ठिकाणी भेटतोय. आता आपण हा जो जोसेफ आहे तो 3 तासांनी प्रवास केलेला आहे म्हणून 3y होईल आणि जो हमीद आहे त्याने हमीदेतून स्टार्ट केलेला आहे आणि तो सी या ठिकाणी जोसेफला भेटतोय म्हणजे याचा अर्थ त्याने हा 30 किलोमीटरचा सुद्धा त्याने ट्रॅव्हल केलेला आहे. त्याचबरोबर हा 3y पर्यंत जो ट्रॅव्हल आहे तो पण त्याने ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पूर्ण हमीद ते सी पर्यंत किंवा ए पासून तर सी पर्यंत त्याने 3x किलोमीटर किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणजे आता आपल्याला हे जे सेकंड इक्वेशन आहे ते असं तयार होईल. कंडिशन सेकंड 3x is equal to 3y plus 30. मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण लेफ्ट साइडला व्हेरिएबल घेत असतो आणि राइट साइडला नंबर घेत असतो. 3x हा मायनस 3y होऊन जाईल इज इक्वल टू 30 आणि या ठिकाणी 3 ने डिवाइड होईल म्हणून x मायनस y इज इक्वल टू 3 10 जा 30. याला इक्वेशन 2 देऊया. मित्रांनो जागेअभावी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर पुढची प्रोसिजर घेऊया. मित्रांनो मी इक्वेशन 1 आणि 2 लिहून घेतलेला आहे. या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 मध्ये जे y आहे त्याचं साइन अपोजिट आहे त्याचे कोफिशियंट पण सेम आहे. तर अशा वेळेस फर्स्ट स्टेजला आपण ऍडिशन करत असतो. आपण ते ऍडिशन करणार आहोत. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 implies that x plus y is equal to 90. x minus y is equal to 10. इक्वल साइन आहे तर ऍडिशन करा आणि साइन तेच द्या म्हणजे 2x होईल आणि प्लस y आणि y प्लस y आणि मायनस y कॅन्सल होऊन जाईल इज इक्वल टू येथे 100 तयार होऊन जाईल. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी या 100 ला आपण 2 ने डिवाइड करणार आहोत. 50 Therefore x ची व्हॅल्यू 50 निघालेली आहे. म्हणजे हमीचा जो स्पीड होता बाईकचा तो 50 किलोमीटर पर आवर होता. आता आपण जोसेफचा स्पीड काढणार आहोत म्हणून पुट x is equal to 50 in equation 1. x ची व्हॅल्यू आपली 50 आहे. 50 प्लस y is equal to 90. y is equal to 90 minus 50. y is equal to 90 मधून 50 मायनस करा 40. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळत आहे की जोसेफचा जो बाईकचा स्पीड होता तो 40 किलोमीटर पर आवर होता. देयरफॉर हमी स्पीड 50 किलोमीटर पर आवर होता and Joseph speed
40 किलोमीटर आर होता